नमस्कार मित्रांनो, आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण आयुक्तालय पुणे भरती 2025 पदांवर गृहपाल आणि अधीक्षक प्रश्नपत्रिका संच क्रमांक 19 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा आहे, 1 एप्रिल 2019 पासून बँक ऑफ बडोदा ही भारतातील कितवी राष्ट्रीयकृत बँक ठरलेली आहे? 1 एप्रिल 2019 पासून बँक ऑफ बडोदा ही भारतातील कितवी राष्ट्रीयकृत बँक ठरलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे दुसरी ही राष्ट्रीयकृत बँक ठरलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, राष्ट्रीय ललित कला अकादमीचे अध्यक्ष कोण आहेत? राष्ट्रीय ललित कला अकादमीचे अध्यक्ष कोण आहेत? प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उत्तम पाच रणे. काय मित्रांनो? उत्तम पाचा रणे हे काय तर राष्ट्रीय ललित कला अकादमीचे अध्यक्ष आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात जास्त वनक्षेत्राखाली असणारा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात जास्त वनक्षेत्राखाली असणारा जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गडचिरोली. काय मित्रांनो? महाराष्ट्रातील सर्वात जास्त वनक्षेत्राखाली असलेला जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, कोणत्या वर्षी भारतात आयात आणि निर्यात बँकेची स्थापना करण्यात आलेली होती? कोणत्या वर्षी भारतामध्ये आयात आणि निर्यात बँकेची स्थापना करण्यात आली होती? प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1982 साली. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, जगातील पहिली मलेरिया प्रतिबंधक लस म्हणजे RTS ही कोणत्या देशात देण्यात आली होती? जगातील पहिली मलेरिया प्रतिबंधक लस म्हणजे RTS ही कोणत्या देशात देण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मालवी. काय मित्रांनो? मालवी हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, बँक ऑफ बडोदामध्ये विजय बँक आणि देना बँक यांचे विलिनीकरण करण्याची घोषणा केंद्र सरकारने केव्हा केली आहे? बँक ऑफ बडोदामध्ये विजय बँक आणि देना बँक यांचे विलिनीकरण करण्याची घोषणा केंद्र सरकारने केव्हा केली होती? प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सप्टेंबर 2018 रोजी केली होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, भिल्ल व पावरा ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळतात? भिल व पावरा या आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आढळतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, हिंदू युवा वाहिनी ही संघटना कोणाशी संबंधित आहे? हिंदू युवा वाहिनी ही संघटना कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे योगी आदित्यनाथ यांच्याशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, घाना पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? घाना पक्षी अभयारण्य हे कोणत्या राज्यामध्ये आहे? प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राजस्थान या जिल्ह्यामध्ये म्हणजे राज्यामध्ये आहे. कोणतं अभयारण्य मित्रांनो? घाना पक्षी अभयारण्य म्हणजे राजस्थान या राज्यामध्ये आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, सुधीर भार्गव हे भारताचे कितवे माहिती आयुक्त बनलेले आहेत? सुधीर भार्गव हे भारताचे कितवे माहिती आयुक्त बनलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 9वे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोठे झालेला आहे? भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोठे झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अलाहाबाद या ठिकाणी झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, भारताचे आंतरराष्ट्रीय खेळाडू रश्मी कुमारी ही कोणत्या खेळाशी निगडीत आहे? भारताचे आंतरराष्ट्रीय खेळाडू रश्मी कुमार ही कोणत्या खेळाशी निगडीत आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कॅरमशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, पंडित मुकुल शिवपुत्र हे डॅडॅस होते. पंडित मुकुल
शिवपुत्र हे डॅश होते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शास्त्रीय गायक होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, गुजरात राज्यातील गीर अभयारण्य कोणासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे? गुजरात राज्यातील गीर अभयारण्य कोणासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सिंहासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, भारतात पहिले मतदान केव्हा करण्यात आलेले आहे? भारतामध्ये पहिले मतदान केव्हा करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 25 जानेवारी 1951 भारतातील पहिले मतदान झालेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, भारतातील पूर्वेकडील राज्य कोणते आहे? भारतातील पूर्वेकडील राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अरुणाचल प्रदेश पूर्वेकडील राज्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, सन 2018 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन कुठे झालेले आहे? सन 2018 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन कोणत्या ठिकाणी झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलिया या ठिकाणी झालेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, झाकीर हुसेन कोण होते? झाकीर हुसेन हे कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दुसरे उपराष्ट्रपती हे झाकीर हुसेन होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, कोणत्या शहराला दूध पंढरी म्हणून ओळखले जाते? कोणत्या शहराला दूध पंढरी म्हणून ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कोल्हापूर या शहराला दूध पंढरी म्हणून ओळखले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये खालपैकी कोणता नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये खालपैकी कोणता नृत्य प्रकार हा प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लावणी हा नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, लोकसभा सचिवाची नियुक्ती कोण करतात? लोकसभा सचिवांची नियुक्ती हे कोण करत असतात? प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लोकसभा अध्यक्ष हे लोकसभा सचिवांची नियुक्ती करत असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, सन 2019 जागतिक नेमबाजी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती? सन 2019 जागतिक नेमबाजी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बीजिंग या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, संत निवृत्ती महाराज यांची समाधी कोठे आहे? संत निवृत्ती महाराज यांची समाधी कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, खालील ठिकाणापैकी रेल्वे डब्याची निर्मिती कोठे होते? खालील ठिकाणापैकी रेल्वे डब्याची निर्मिती ही कोण या ठिकाणी होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कपूरथला या ठिकाणी भारतीय रेल्वे डब्याची निर्मिती होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, राष्ट्रीय युवा दिन केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय युवा दिन केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन केव्हा असतो? आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन हे केव्हा असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 28 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय माहिती आयुक्त दिन म्हणजे 28 सप्टेंबर या दिवशी असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, 15व्या वित्त आयोगाची स्थापना नोव्हेंबर 2017 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली होती? 15व्या वित्त आयोगाची स्थापना नोव्हेंबर 2017 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे NK सिंग हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, भारतातून विदेशात सर्वात जास्त डाळिंबाचे निर्यात करणारे राज्य कोणते आहे? भारतातून विदेशात सर्वात जास्त डाळिंबाचे निर्यात करणारे राज्य कोणते ठरलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महाराष्ट्र हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, कल्याण सेना व सोनालिका ह्या कोणत्या पिकाच्या संकरित जाती आहेत? कल्याण सेना व सोनालिका ह्या
कोणत्या पिकाच्या संकरित जाती आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गव्हाशी संबंधित म्हणजे कल्याण सेना आणि सोनालिका ह्या पिकाच्या संकरित जाती आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, भारतात रबराचे उत्पादन सर्वात जास्त कुठे घेतले जाते? भारतात रबराचे उत्पादन सर्वात जास्त कुठे घेतले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे केरळ या ठिकाणी घेतले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, कडकनाथ कोंबडीची जात कोणत्या राज्यामध्ये आढळते? कडकनाथ कोंबडीची जात कोणत्या राज्यामध्ये आढळते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आढळते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, जगातील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणते ठरलेले आहे? जगातील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणते ठरलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे चांगी सिंगापूर हे जगातील सर्वात उत्कृष्ट विमानतळ ठरलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये तेंदूपत्ता गोळा करण्याचा व्यवसाय आदिवासी लोक करतात? महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये तेंदूपत्ता गोळा करण्याचा व्यवसाय आदिवासी लोक करत असतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये करत असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, भारतातील सर्वात कमी जंगलाचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात कमी जंगलांचे प्रमाण हे कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे हरियाणामध्ये सर्वात कमी जंगलांचे प्रमाण आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, जागतिक इंटरनेट दिन कधी साजरा केला जातो? जागतिक इंटरनेट दिन कधी साजरा केला जातो? प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 29 ऑक्टोबर या दिवशी जागतिक इंटरनेट दिन साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, भारतामध्ये सर्वात लागवडीखाली क्षेत्र कोणत्या पिकाखाली येते? भारतामध्ये सर्वात लागवडीखाली क्षेत्र कोणत्या पिकाखाली येते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भात या क्षेत्रामध्ये येते. जास्त म्हणजे भात या क्षेत्रामध्ये पिकाखाली येते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, मेघालय राज्याची राजधानी कोणती आहे? मेघालय राज्याची राजधानी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शिलाँग ही मेघालय राज्याची राजधानी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, मुघल गार्डन कोणत्या शहरामध्ये आहे? मुघल गार्डन हे कोणत्या शहरामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नवी दिल्ली या ठिकाणी मुघल गार्डन आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, संगणक दिन केव्हा साजरा केला जातो? संगणक दिन केव्हा साजरा केला जातो? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2 डिसेंबर या दिवशी म्हणजे संगणक दिन साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, भारताची पहिली रेल्वे गाडी मुंबई ते ठाणे दरम्यान मध्ये धावलेली आहे. भारताची पहिली रेल्वे गाडी मुंबई ते ठाणे दरम्यान मध्ये धावलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1853 मध्ये धावलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.